मंडळी, शुद्ध आणि सकस विनोदाची बीज रुजून हास्याचं भरघोस पीक घेण्यासाठी आली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. 4 वार कॉमेडीचा चौकार. मॅड कॉमेडीचा डॅडी पॅडी आणि कॉमेडीचा अलग रिदम अरुण कदम निघालेत हवेमध्ये उड्डाण करायला. आणि त्यांना या कामी मदत करायला येत आहेत अर्थातच खानदेश सपूत श्यामसुंदर राजपूत. या त्रिकुटाचं टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया. थांब रे. तू नाचायचे गाणे नको वाजाडत जाऊ रे. या गुडघ्यामुळे ना सगळंच अवघड झालेलं आहे. जय खानदेश प्रसाद दादा. जय खानदेश. जय खानदेश हो सई मॅडम. जय खानदेश. मी श्यामसुंदर राजपूत फ्रॉम हिमाचल. मग हिमाचल काय राजपूत काय हिमाचल मध्ये जाऊ शकत नाही का? अरे खानदेशी माणूस कुठे बी भिडू शकतो. इथे आम्ही पॅराग्लायडिंगचा असा कॅम्प चालू केलेला आहे बुवा. गैरे भारी भारी लोक आहे ना इथे पॅराग्लायडिंग करायला आले होते. ती तुमच्या हास्य जत्राची नाही का? ती अशी दांडगीच्या दांडगी आहे ती, भारी आहे ती एकदम. वनिता घरात ती आली होती ना. आणि गेलो असं मस्त फिरत होतो बुवा. खाली येत आहे ना मी तिला म्हटलं पायवर घे पायवर घे. मी सांगितल्यावर पाय खाली ठेवायचं म्हटलं जमिनीवर. ऐकलंच नाही, तिला धीरच नाही. तिने पाय टेकवला आणि आम्ही घासत घासत गेलो. मला गुडघा सोल पटून गेला हो. तिने काही नाही, ती 3 वेळा उधडली आणि चालली गेली. माझी वाट लागली ना. असं बा कॅरेक्टर इस्टॅब्लिश करण्यात आता मी जास्त काही वेळ वाया घालवत नाही. कारण बा किती बी वेगळं कॅरेक्टर असलं तरी करतो मी खानदेशी. तशी माझी गैर इच्छा असते बरं का वेगळं कॅरेक्टर करायची. पण कधी कधी ते वेगळं कॅरेक्टर ना माझ्या अंगाशीच येऊन जातं. आणि त्यान बाय ना ते 2 उद्भिल्ले आहेत ना, हा ते कधी कधी भलते जोरात असतात. आणि एखाद्या दिवशी असा दणकून स्किट पाडतात ना, तर स्किट पकडू का कॅरेक्टर पकडू, स्किट पकडू का कॅरेक्टर, अशी पडझड होऊन जाते पडझड. बापरे. आणि आज आहे ना, आज तर एवढी मोठी झेप घेतली पॅराग्लायडिंग. आणि आज तर अशी धाकधूक आहे ना, उडतं का पडतं अशी धाकधूक आहे बुवा. काय ते जे 2 दलिंदर येणार आहेत ना, ते लोकांच्या पाठांतराच्या जीवावर उडणारे कलाकार आहेत. आणि आज मी त्यांना हवेत उडणं शिकवणार आहे बुवा. याला सांग, याला पण सांगा. हॅलो हॅलो. अगं कमली, आम्ही पोचलो ग, पोचलो. आम्ही सुखरूप पोचलो. तू काय काळजी करू नको, आम्ही सुखरूप. हा कमली कमली कमली, तुझ्या अरुणूला लयच तुझी आठवण येते. आणि पॅडूला पण तुझी लय आठवण येते. आणि ऐक ना, आम्ही इकडे आहे ना पॅरालाला डॉंगडिंग करायला आहे. तू काळजी करू नको, आम्ही लवकर येतो. एनिवे आपण पॅराग्लायडिंगला आता सुरुवात करू बघा. असं नका करू. आधी 4,000 रुपये भरा आणि नंतर सुरू करू आपण. किती? 4,000. अरे 18 कोटी असल्यासारखं काय सांगतो. 4,000 भरायचे. अरे पण वसाऱ्या हवेतच जायचंय ना का मंगलावर जायचंय? 4,000 इथे जर तुम्हाला पॅराग्लायडिंग करायची असेल ना 4,000 रुपये भरावे लागतील रे भाऊ. थांबायचे तर थांबानी जा, धंदा टाइम कोणी करू नका रे. हरकत नाही. हे घ्या 4,000. 2,000 ह्याचे, 2,000 माझे. ओ भो, तुझे 4,000 याचे 4,000. मग 8,000 रुपये. रे वसाऱ्या 8,000 रुपयामध्ये 10 वेळा मंगलावर जाऊन आले. हे घे. नाही घ्या बरं तुम्ही. निघा. ऐका ना, हे ठेवा. आणि आम्हाला ना घेऊन जरा तिकडे. आमच्या बाबांची शेवटची इच्छा होती. पॅराग्लायडिंग करायची? नाही, सुंदराबाई सोबत लग्न करायची. आता ही सुंदराबाई कोण आहे? सुंदराबाई इश्काचा विंचू फेम. बापरे. सौंदर्याची डबल बार. नृत्य सम्राज्ञी सुंदराबाई.
नाही पण त्यांच्या काय संबंध? अहो तिच्याशी आमच्या बाबांना लग्न करायचं होतं ना, पण ती सुंदराबाई आमच्या बाबांना भिकच घालत नव्हती. बाबांनी लय प्रयत्न केले माहितीये, अगदी मरेपर्यंत प्रयत्न करत होते. शेवटी मरताना ते असे अंतरुणावर खिळून पडले होते. आमच्याकडनं त्यांनी वचन घेतलं, पोरांनो मी हयात असेपर्यंत मला काही सुंदराबाई मिळाली नाही, पण मी मेल्याच्या नंतर तरी माझी अस्थी आहेत त्या सुंदराबाईच्या घराच्या आसपास टाका रे, आणि मग मेले. अरे पण याच्या पॅराग्लायडिंगचा काय संबंध रे? काय संबंध? सांगतो ना, आम्ही त्या सुंदराबाईकडे गेलो शोधत तुला सांगितलं आमच्या बाबांची इच्छा आहे की तुमच्या घराच्या आजूबाजूला त्यांची अस्थी टाकायची. ते बोलले अजी भातुगरी करायची नाही, ताली करा. म्हणून आम्ही आता हवेतून त्यांच्या घराच्या आजूबाजूला टाकणार. हवेतून? ये ऍड्रेस आहे जिकडे आम्हाला अस्थी टाकायचे. नाशिक? अरे तू हिमाचलला आलाय, इथून तुला पॅराग्लायडिंग करून नाशिकला जायचं, तिथे त्या सुंदराबाईचं घर शोधायचं, त्याच्यावर त्या अस्थी टाकायच्या. अरे पॅराग्लायडिंग म्हणजे हे इथून आपण जाऊन परत येऊ. नाशिकला जायचंय, त्या डोब्याला घ्या रे, चल निघ. आवडत पेड्या टमटम, आपण वर जाऊ टमटम, याला वरून ढकलून देऊ टमटम, न मग ते पॅरा गाडी घेऊन आपण नाशिकला जाऊ टमटम. अर्ण्या टटम. आपण मग तिथून पुढे मग आपण मुंबईला जाऊ टटम, आणि मग माझ्याकडे चाकू पण आहे टटम, वरच्यावर त्याला खपसून टाकू आणि वरनं ढकलून देऊ टटम. एकदम टटम चालेल. काम आपलं खटम. काय टटम लावलं रे तुम्ही? काय नाही, ती आमची कोड लँग्वेज आहे, म्हणजे आमचं बोलणं कोणाला कळू नये म्हणून आम्ही ती तयार केली. अरे बापरे, पण तुम्ही बोललेलं सगळं काढलं बा, फक्त ते टटम का लावलं ते नाही कळ. तेच तर आमची कोड लँग्वेज आहे, कोणाला कळू नये म्हणून. अरे पण तुम्ही बोललेलं तर सगळं कळलं ना रे मला. ओ नो, आपली कोड लँग्वेज तर कळली. कोड लँग्वेज. तुम्ही निघून जा रे इथून, तुमच्या काही भरोसा नाही. तिकडे हवेत आहे ना, तुम्ही मला चाकू माराल, मी वर मरेल आणि तुम्ही खाली आदळून माराल दलिंदरांनो. तुम्ही आम्ही आता आम्हाला हस्ती टाकायचे नाही, प्लीज तुम्ही रिक्वेस्ट करता, आम्ही तुम्हाला कमली शपथ. आमच्याकडे काय नाही, चाकू बिकू काय नाही, आम्हाला त्या हस्ती वरनं टाकायचे. ठीक आहे प्लीज. ते 8,000 रुपये द्या पट. नाही पण आता 8 नाही, 4,000 रुपये आमच्याकडे आहे ना. आम्हाला दोघांना तेवढेच ऍडजस्ट. एकालाच कोणाला तरी येता येईल, याच्यात ठरवून घ्या कोण येणार ते. मग आता तुम्हीच निवडा आमच्यामधनं कोण तो, म्हणजे आमच्यामध्ये कोण खटाळ, मिश्किल आणि रुबाबदार आहे तो. अरे ठरवायचं स्वातंत्र्य मला मिळालं असतं ना, तर या स्किट मध्ये तुम्ही दोघं बी नसते रे. आम्ही दोघं बी नसतो, तर मग तू कोणासोबत असतो? तो पण एक प्रश्नच आहे बाबा. नाही पण ठीक आहे, तुम्ही तुमच्या ठरवून टाका पटकन. एक काम करा अर्ण्या, तू जा यावेळेस. तुला तुझा टॉमी पण शोधायचा आहे. कॉमेडी शो मध्ये हॉरर शोची ऍक्टिंग करतो दलिंदर. टॉमी म्हणजे काय कुत्रा आहे का याच्या? नाही, यांचा पोपट. अरे पोपटाला टॉमी नाव दिलं, त्या पोपटाचा पोपट करून टाकला रे तू. ऍक्च्युली त्यानेच माझा पोपट केला. कसं काय? ते झालं, आम्ही आहे ना एके दिवशी गाण्यांच्या भेंड्या खेळत होतो, तर त्याच्यावर फ्र आलं. अरे असं कुठलं गाणं म्हटलं तू की ज्याच्या शेवटी फ्र आलं रे? ऍक्च्युली मी धनगर गीत गायलं होतं, तर धनगर गीत नंतर मला मग मेंढ्यांचा आवाज करावासा वाटला, मी केलं. अरे नको ना असं फ्रफ्रू करत जाऊ रे. तुझ्या बापाने पोपटासोबत गाण्याच्या भेंड्या खेळल्या होत्या का रे? आता दुसऱ्याबरोबर खेळलो तर मी हारतो, त्याच्याबरोबर मी जिंकतो. पुढे काय झालं? पुढे काही नाही झालं. मग त्याला काही सुचच ना, त्याच्यावर फ्र आला तो जाम, तो चिडला ना, उडून गेला. मग मी पोलीस चौकीत गेलो, पोलीस काकांना बोललो, पोलीस काका माझा पोपट उडून गेला. तर ते बोललो तुझा पोपट उडून गेला. मग वाचार्या, यो पोपट हवेतली केस आहे, तर हवेतले पोलीस बघतात. अच्छा. तसं रेल्वे स्टेशनवर काही पण गुन्हा झाला तर रेल्वे पोलीस बघतात, जमिनीवर काही पण केस झाली तर आम्ही बघतो. तसं तुझा पोपट हवेत उडालाय ना, ती केस हवेतला पोलीस बघतात. हवेतले पोलीस चौकी कुठे आम्हाला माहिती नाही, म्हणून आमचा जो प्रॉब्लेम. अरे बापरे,
तुम्ही आम्हाला हवेतली पोलीस चौकी कुठेही दाखवणार काय? आम्ही लय वेळेला प्रयत्न केला हवेतली पोलीस चौकी बघायला, पण बऱ्याचदा खाल्ल्याचं परत. त्याच्यात काय टेन्शन आहे, आपण पॅराग्लायडिंग करू ना, तेव्हा सिग्नल असतो तेव्हा असतात ना ते साईडला थांबवणार, साईडला थांबव सिग्नल वर. हो मग तिकडच्या सिग्नल वरती निला पिवला हिरवा असतो काय? तुला असा कानपट्टा मा दिसू ना दलिंदर, इतका कसा बिंडोक आहे तू, बद्दड कुठला, सगळ्याची उल्लू बनवतात का रे तुला? पोपट हरवला म्हणे त्याच्या, असं हवेतले पोलीस असतात का कधी? करे तुझ्या पोपट हरवला नाशिकला आणि तू इथे हिमाचलला आला. बरं बरं, तुझा सापडला पोपट, तू त्याला ओळखणार कसा रे? ओळखणार, त्याचा रंग हिरवा आहे न चोच लाल आहे. जगातल्या सगळ्या पोपटांचे रंग हिरव्या असतात आणि चोच लालच असते ना. तुझा मेंदू काय संपावर गेलाय का? कसा ओळखणार तू पोपट? ओळखणार कसा ओळखणार? त्या पोपटाच्या पंखाच्या खाली मी रेड केस पेनने लिहिलंय अरुणचा पोपट. क्या बात आहे. म्हणजे आपण असं पॅराग्लायडर घ्यायचं बघायच्या पोपट कुठे, दिसला पोपट, त्याच्या खाली घ्यायच्या आपण आणि ते पॅराग्लायडर उलट करायचं आणि बघायचं अरुणच्या पोपट आहे का. सिंपल आहे का? एखादा पोपट दिसलं पंखाच्या वर करायचं. अरे नाही मार ना तू कुठेतरी जाऊन दलिंदर. अरे माझा एक, तू नको जाऊ वाजायला, नको यार, मला भीती वाटते. म्हणजे तुम्ही असं तिकडनं हवेत जात असाल आणि अचानक तुझ्या अंगावर बेडूक उडला तर? तू काय पाण्यात झपून राहिलाय का? बेडूक कसा उडेल रे? तो काय हवेत असतो का? तो कसा पडेल अंगावर? नाही बेडूक उडत नाही, पण बेडकाला साप खातो ना. अरे पण साप तरी कुठे उडतो रे? नाही साप पण उडत नाही, पण गरुड तर उडतो ना. त्या उडणाऱ्या गरुडाने जर सापाला पकडलं आणि त्याच्या तोंडात बेडूक असेल आणि तो बेडूक ह्यांच्या अंगावर पडला तर? अरे तुम्ही बाय ना वायबार कथा ना, म्हणजे त्या सापाच्या तोंडात बेडूक, त्याच सापाला त्या गरुडाने पकडलं आणि तोच गरुड आपल्या पॅराग्लायडरच्या वर असेल आणि तो ही काय योगायोगाची मालिका चालू आहे का रे दलिंदर? योगायोग नाही, मी एक असं चित्र बघितलं होतं की असं गरुड उडते. तुझे चित्र आहे ना चुल्यात घालून टाक तिकडे. हे बघ, आपल्याला ना हवेत उडायचे, हवेत बाता नाही मारायचे. किती सटाक्या सोडतो रे दलिंदर तू. नाही मॅडम मी काय बोलतो, मला जायला पाहिजे, आपल्या बाबांची हस्ती तिकडे टाकायला पाहिजे. तू एक काम कर, तू घरी जा, तू स्वतःची काळजी घे. आपल्याला बाबांची हस्ती कुठे टाकायची ते मला बघायला लागेल, पोपट शोधायला लागेल. तर तू जा, काळजी घे. मी काळजी घे, तू पण काळजी घे. चला आपण जाऊया. मला सांगा, तुमचं लग्न झालंय का? हा झालंय का बरं? आता नाही म्हणजे समजा तुमचं उद्या काही बरं वाईट झालं तर तुमच्या बायकोला कळवायला लागेल ना. तुम्ही एक काम करा, या पॅड्याला तुमच्या बायकोचा नंबर द्या, म्हणजे तो तुमच्या बायकोला कळवेल. का बरं? हा नाही म्हणजे तुमचं काय समजा झालं, तो फुगा समजा फुटला किंवा तुम्ही हवेत उडता उडता वरच्यावर विलीन झालात असं म्हणतात, तर कळवायला पाहिजे ना. तर मी जाऊन वहिनींना घरी सांगेन की वहिनी तुम्ही काय काळजी करू नका, यापुढे हा पॅडू तुमचं सगळी काळजी करणार. अरे वा पॅड्या, म्हणजे तू तिकडे कमलीची काळजी करणार, यांच्या बायकोची पण काळजी करणार. किती मज्जा. पण जबाबदारी किती वाढणार ना. तुम्ही बाय ना दडभद्र्यांनो, माझ्या बायकोची काळजी करणार तू. वा 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 वा, एकदम खटम टटम ठटम परफॉर्मन्स होता. सई, पॅराग्लायडिंगचा गडगडाट खूप झाला आणि तो आमच्यापर्यंत खूप छान पोचला. क्रेझी परफॉर्मन्स होता नेहमीप्रमाणे. तुमच्यासाठी क्रेझी स्क्रिप्ट्स शोधून शोधून काढायला लागतात आणि आय थिंक ही तुमची ब्युटी आहे. त्या क्रेझीनेसला कन्व्हिक्शननी तुम्हीच पोचवू शकता दोघे. आणि श्यामदादा तुम्ही पण फार मजा आली. श्यामदादा छान नाचता तुम्ही, थोडी झलक दाखवलीत. नेक्स्ट टाइम प्राजक्ता बरोबर यू हॅव टू शेक अ लेग. फारच मजा आली तुम्हाला बघून. मस्त परफॉर्मन्स झाला, आम्ही खूप एन्जॉय केला. थँक्यू, खूप धन्यवाद. थँक्यू. मंडळी, घराचं ऑफिस झाल्यामुळे घरातल्या अनेक समस्या थेट ऑफिसात येऊ लागल्यात. याचाच अनुभव द्यायला तुमच्या समोर येत आहेत कोकणची सुकन्या रसिका वेंगुर्लेकर, कोळीवाड्याची रेखा वनिता खरात, हास्य जत्रेतला नवा छावा रोहित माने आणि हास्य महारथी समीर चौगुले. रोहित बोल ना. मी तुला शेवटची वॉर्निंग देते, आजच्या आज तू बॉसची बोलणार आहेस तू. अरे हो ग बोलतो. सुट्टीबद्दल
प्लीज क्लिअरली सांगून टाक त्याला. रसिका बोलतो मी आज. 2 वर्ष झाले पण कुठेच फिरायला गेलेलो नाहीये. हे बघ आपलं दार्जिलिंगचा प्लॅन झालाय ना. हो झालाय. तुझ्या विना वर्ल्ड मध्ये ऑलरेडी बुकिंग करून झालंय आपलं. अगं मग जाऊया की आपण. नाही कुठे म्हणतोय मी. नाही जायचंच आहे. तुझ्याकडे काही ऑप्शन नाहीच आहे. हो जाऊया. आणि चांगला आठवडाभराची सुट्टी घ्यायची आहे तुला. 1 आठवडा एवढी कशाला सुट्टी हवी आता. रोहित दार्जिलिंग ना नायगाव आणि भाईंदरच्या मध्ये नाहीये. लांब येते. माहिती जाऊन येऊन मजा करून थोडा वेळ घालवायला ना आपल्याला 8 दिवस तरी लागणार आहेत यार. अगं नको टेन्शन घेऊ ना. कशाला टेन्शन घेते. बोलतो मी आज त्यांच्याशी. टेन्शन येणार नाही तर काय. तो तुझा खतरूड बॉस समोर आला ना तर तोंडातून शब्द बाहेर पडायला प्लंबरला बोलवायला लागतं तुला. नाही असं नाहीये. हे बघ मी कालच कडक प्रेझेंटेशन बनवून पाठवलंय बॉसला. सो आज मस्त मूड मध्ये असणार आहे. तू सुट्टी अशी मिळेल ग बघ तू आता फक्त. नक्की ना. अरे विचार न घाबरता विचार. येस. गुड मॉर्निंग सर. लॅपटॉप अजून उघडला सुद्धा नाहीये. किती घाई तुला. सॉरी थांब ना जरा. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. 1 मिनिट मिस्टर माने. जरा उभे राहा. काय झालं सर. जरा उभे राहा तुम्ही. मला बघायचं तुम्ही पॅन्ट कुठली घातली आहे. व्हेरी गुड सर. हल्ली काय ना कॉर्पोरेट मध्ये फॅड निघालेला आहे. सगळे एम्प्लॉईज ना ते हाफ चड्ड्या लुंगी लेंगा वगैरे घालतात. मला चालणार नाही. नाही सर. हे ऑफिस आहे. ऑफिसचं काही प्रोटोकॉल असतात. करेक्ट सर. बोला. सर मी प्रेझेंटेशन पाठवलं होतं तुम्हाला. या मी बघितलं ते प्रेझेंटेशन मिस्टर माने. आय एम व्हेरी इम्प्रेस्ड. व्हेरी गुड मिस्टर माने. मी खूप इम्प्रेस झालेलो आहे. थँक्यू सर. थँक्यू सर. सुट्टी. हा सर काल सुट्टी असून सुद्धा मी मेहनतीने बनवलं ते सर. येस व्हेरी गुड. फक्त एक काम करा. 2-3 पॉइंट्स आहेत मला तुमच्यावर डिस्कस करायचे आहेत. हा सर. त्यात एक कंपनी आहे अरुण कदम कायच्या काय मेमरी लिमिटेड. ही जी कंपनी आहे तिच्या बरोबर जरा डीलिंग कमी करा. का सर. संध्याकाळपर्यंत रिहर्सल घेऊन थकवते ही. आणि शेवटी हातात काही लागत नाही किंवा लागेल याचा काही नेम नसतो. काही सांगू शकत नाही. कळलं का. त्यामुळे असं काही नेम मारणं असं आपण इन्व्हेस्टमेंट करायची नाही. इज दॅट क्लिअर. हो सर. व्हेरी गुड सर. आणि सर ते पृथ्वी खोटा निरागसपणा लिमिटेड. सर काय त्या कंपनीचं काय करायचं सर. वेल ती कंपनी थोडीशी फसवी आहे. म्हणजे सगळ्यांचे ती ऐकते हो सर म्हणते आणि आयत्याला माती खाते. आणि मग कंटेनर मध्ये जाऊन सर एक्झॅक्टली माझं काय चुकलं असं ते म्हणते. ते आपल्याला अजिबात चालणार नाही. हो सर. इज दॅट क्लिअर. हो सर. हो गुड. एवढे पॉइंट्स करा. प्रेझेंटेशन उत्तम आहे. येस सर. येस चालेल. विचार ना गप्पा काय मारत बस. जरा थांबशील का. तुम्ही बोलतो ना मिस्टर माने. व्हॉट्स गोइंग ऑन. हो मिस्टर माने ऑफिसची मीटिंग सुरू आहे. कुणाशी बोलताय. नाही सर आहे. लक्ष आहे माझं सर. सर तुम्हाला प्रेझेंटेशन खरंच आवडले ना. व्हेरी गुड प्रेझेंटेशन. मला तर इतकं आवडलंय की मी त्याच्याबरोबर डेटवर पण जायला तयार आहे. मिस्टर माने. सर तुमचे विनोद म्हणजे ना एकदम. गुड. हा सर. काय एक रिक्वेस्ट होती सर. मला सर 15 ऑक्टोबर ते 18 ऑक्टोबर सुट्टी हवी आहे सर. देऊन टाकली सुट्टी हवी ना. अरे देऊन टाकली सुट्टी. त्याच्यात काय प्रॉब्लेम आहे. थँक्यू सर. थँक्यू. अरे त्याच्यात थँक्यू काय म्हणायचं. इतकं काम करता तुम्ही कंपनीसाठी. तुम्हाला एवढे दिवस सुट्टी देऊ शकत नाही आम्ही. काहीच प्रॉब्लेम नाहीये. अरे कुटुंबासाठी सुद्धा आपण वेळ काढायला हवा. बरोबर. एन्जॉय. टेन्शन घेऊ नका. मारिया व्हॉट्स गोइंग ऑन. माझी मीटिंग सुरू आहे मारिया. मीटिंग दिवसभर तुझी मीटिंग सुरू असते. मी नाचायचं कधी मध्यरात्री. अगं तसं नाही पण अन्न वस्त्र निवारा ह्या बरोबर नाचणं ही पण एक गरज आहे की काय आपली. नाही की नाही. अगं इट्स माय मीटिंग इज गोइंग ऑन. इट्स व्हेरी प्रोफेशनल मीटिंग इज गोइंग ऑन. राईट. मीटिंग दिवसभर मीटिंगच कर. आणि मीटिंगची कौतुक कोणाला सांगतो. माझे डायरी पण मीटिंग करतात. अर्ध्या तासामध्ये संपते. अगं ते सोसायटीची मीटिंग करतात आणि ते फक्त समोसे खायला जातात खाली. डॅडींची कौतुक मला सांगू नको. 1 नंबर युजलेस माणूस आहे तो. What are you, sister? My daddy is useless. Not dare to say even a single word against my daddy. You got it? I warn you.
मिस्टर माने, सर एवढ्या एकत्र वाक्यांसाठी स्टँडिंग ओवेशन दिलं पाहिजे. व्हेरी गुड, व्हेरी गुड. लाल चड्डी सर, तुम्ही लाल चड्डी घातली सर, तुम्ही लाल चड्डी घातली सर, असं काय करताय सर तुम्ही? आता थोड्या वेळापूर्वी बोललात सर लुंगी बिंगी घालायची नाही, चड्डी घालायची नाही, तुम्ही स्वतःच घातली सर. हे बघा मिस्टर माने, ह्याची वाच्यता बाहेर कुठे होता कामा नाहीये. आय कॅन एक्सप्लेन, आय कॅन एक्सप्लेन. ठीक. माझं मेडिकल रिझन आहे. काय माझी जी पोटरी आहे त्याला केस तोडा आलेला आहे. यू कॅन वॉच माय केस. काय दाखवताय सर? नका दाखवू सर. आय एम सॉरी. मला माहिती आहे केस तोडा म्हणजे काही गेट ऑफ इंडिया नाहीये की बघा म्हणून सांगायला. तेच म्हणतो मी असं नको व्हायला की मी खोटा बोलतो. आय जस्ट सॉ यू केस तोडा. ओके, शट अप. तुझ्यामुळे सगळं झालेलं आहे. प्लीज. आणि हे नाचू नकोस इकडे. धनाधना नाचतेस ना. मागच्या आठवड्यात माहितीये ना, धनाधना नाचलीस आणि आपल्या खाली जे जगताप राहतात त्यांचा सिलिंग फॅन त्यांच्या बाबांच्या छाताडावर पडला आणि बाबा 5 वर फिरायला लागले होते. नेव्हर डू दॅट. प्लीज नाचू नकोस. Who cares? One second. माझी ब्लॅक मिडी कुठे आहे? मी धुवून ठेवायला सांगितली होती तुला. ती मी धुवून ठेवलेली आहे. तू कपाटात बघ ना, इस्त्री करून सुद्धा ठेवली आहे मी. मला दिसत नाहीये कपाटामध्ये. तू कपाट चेक कर ना. मला दिसत नाहीये कपाटामध्ये ती. अगं पण ती तिथे मी काय करू? ती तिथेच आहे, तू जाऊन चेक कर ना. मला जर ती मिळाली नाही ना, आय एम गोइंग टू हँग यू मिस्टर चॉगली. अरे पण माझं ऐक जरी तू. I fall down. Otherwise I grab your eyes and playing a dice with it. Huh? You idiot. Continue your crab. Sit down. सर मग मी सुट्टीसाठी मेल टाकू तुम्हाला सर? खड्ड्यात गेली तुमची सुट्टी. खड्ड्यात गेली तुमची सुट्टी. अहो सर असं काय सुट्टी करताय? मागायला लाज नाही वाटत? तुमच्या मिडी आम्ही धुवायच्या, बरं सुट्टी तुम्ही मागताय माझ्याकडे. अरे लाज नाही वाटत का तुम्हाला? स्वतःची मिडी स्वतः धुवा ना. अहो माझं कुठे काय धुतलं सर तुम्ही? म्हणजे मी धुवू असं तुमचं म्हणणं आहे? काढा कपडे. नाही सॉरी सर. नॉनसेन्स. तुमची रजा कॅन्सल. दॅट्स माय फायनल डिसिजन. यांचे कपडे धुवा, यांचे मिड्या धुवा. टाक तुम्ही. नाही सर सॉरी. मी सर ते प्रेझेंटेशन पाठवलेलं तुम्हाला कसं वाटलं सर? सर तुम्ही दिसत नाहीये. सॉरी. सर बोला. सर प्रेझेंटेशन पाठवलेलं कसं वाटलं तुम्हाला? ते प्रेझेंटेशन होतं ना, हा, सर. त्याला पाय पुसणं करा, टॉयलेटच्या बाहेर ठेव. सर, काय कळलं? हे असं प्रेझेंटेशन असतं. सर. तुमच्या मीडिया धुवा, त्यांचे कपडे धुवा. सर. तरी तुमच्या तक्रारी सारख्या. अहो सर ते येणार नाही. रजा कॅन्सल आहे तुमची. सर असं काय बोलतो? तुम्हाला आवडलं होतं प्रेझेंटेशन? मगाशी आवडलं होतं, आता नाही आवडलं. काय प्रॉब्लेम काय तुम्हाला? प्रॉब्लेम काय? नाही मला काही प्रॉब्लेम नाहीये काय सर. करणार तुम्ही? माझं वाकडा करणार आहात? खून करणार आहात? अहो, सर, मी खून कसं- करायचंय तुम्हाला? नाही. घ्या करा खून. घ्या करा सर अहो खून करा. खून करा. घ्या करा. इकडे मी इकडे. अरे येडाय का माणूस जरा. ए कोण बोललाय? हा ए कोण बोललाय? सर ए कोण बोलला? अहो सर तुम्ही कशाला असं करताय? तुम्ही असं करून तुम्हाला दिसणार नाहीये. मी करतो ना इकडे. हा कोण मी बोलला? करतो. हे कोण बघा, बोलला? कोण नाहीये. हा, आला दाखवा, बघा, आधी घर बघा, दाखवा. कोण नाहीये. ते दिसतंय का कोणी सर? हा 1 मिनिट. मी आधीच सांगतोय तुम्हाला, अजिबात रजा मिळणार नाही. दॅट्स माय फायनल डिसिजन. नाही सर असं नका करू नो, सर. रजा मिळणार नाही. म्हणजे रजा मिळणार नाही. दॅट्स माय फायनल डिसिजन. ऐकून घ्या सर. सॉरी. मी विसरले होते की मी माझ्याच हाताने कपाटामध्ये ठेवली होती मिडी. मिळाली मला. हे बघ तुला मिळालं ना मिडी. मग तू Yes. माझ्यावर असा आरोप केलास मगाशी, मला वाईट वाटलं ना. I said sorry ना. ओके. You are my sweetheart. You are my cherry on the cake. Sorry. म्हणजे नक्की चेरी की केक? सर मला वाटते चेरी असेल. एक मिनिट. तुम्ही ऐकताय? हा सर. अरे तुम्ही ऐकताय सगळं? चालू आहे ना? हे बघा मिस्टर माने, हा? हे याची बातचीत ऑफिसमध्ये कुठेही करायची नाही. नाही, Got my नाही. point? नाही. ओके ओके. Yes, yes. समुडी हा. तू लवकर तुझं काम आटप. Oh, yes. आपण बाहेर जाऊया फिरायला. येस ऑफ Okay? Bye. हे तू असं ऐकत्या वेळेला मला असं करतेस तू मला एकदम. येस बोला मिस्टर माने. सर. रजेचं काय म्हणत होता? रजेचं मगाशी? नाही सर सॉरी.
सॉरी सर, मला माहिती आहे कामाचं खूप प्रेशर आहे, त्यामुळे मी रजा मागणं चुकीचं आहे. कोण बोललं कामाचं प्रेशर आहे? मी बोललो? तुम्ही म्हणालात सुट्टी नाही मिळणार, तर मला वाटलं कामाचं प्रेशर आहे ना, तर म्हणून म्हणते. हो, पण मी असं नाही बोललो कामाचा प्रेशर आहे. सर असं तुमची समजूत करून घेतलेली आहे. कामाचा प्रेशर नाही आहे. तुम्हाला रजा पाहिजे, रजा घ्या. येस. रजा घेऊ. किती दिवस रजा पाहिजे? सर फक्त आठवडाभर हवी आहे सर. 15 दिवस घ्या. 15 दिवस? एक दिवस रजा कमी घेतली तरी नोकरीहून काढून टाकेन. सर थँक्यू सर, थँक्यू. व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी आय एम व्हेरी हॅपी, व्हेरी हॅपी. What is this? दिस इज अ ड्रेस बेबी. नो, हे तू जाळलंयस. अरे जाळलं कसं असेल? हात घालायचंय ना, जाळेल कसं मी ते? तू हे जाळलंयस. अरे जाळल्यावर त्याचा बॉर्डर कशी येईल येल्लो? अगं हात घालायचंय, ऐक माझं. नो, मला माहितीये माझ्या डॅडीने दिलं होतं म्हणून तू मुद्दाम जाळलंयस. डॅडीचं कौतुक करू नका मला समोर. डोक्यात जातो तुझा डॅडी मला. What? ठीक आहे, मग माझ्या डॅडीने दिलेला वीक पण नको घालूस. सर हे माहिती नाही. कधी ऑफिस मध्ये मी दाखवलेलं नव्हतं. मी वीक घालत नाही, तर तुझ्यामुळे सगळं एक्सपोज झालं. मिस्टर माने, एक मिनिट सर, हे माहित नव्हतं. म्हणजे मिस्टर माने, याचं रेकॉर्डिंग सुरू आहे का? सर सुरूच आहे ना, मीटिंग चालू आहे आपली. सर डॅम इट, डिलीट करा ते, डिलीट करा. माझं हे दे, वीक दे. नेट वीक दे, माझं वीक दे. नाही वीक दे, वीक घालते. मिस्टर माने, तोंडावरची कांबळ काढा. सर ते वीग डोळ्यावर आलाय तुमच्या. ओके. कोण आहे बोला. मी आता वीग उलटा घातला होता ना, तर पाठबोरे बसलाय असंच वाटत होता. नॉनसेन्स. माझी भंकस करता, या टकलाची भंकस करता तुम्ही. पुढची 10 वर्ष सुट्टी कॅन्सल. फायनल डिसिजन. 10 वर्ष सुट्टी कॅन्सल. मस्करीत बोललो मी सर. नाही मस्करीवर चालायची नाही. 15 वर्ष कॅन्सल तुमची रजा. सर ऐका ना सर. सर ऐका, मी मला बोलू ते बाजूला. मिस्टर माने. मी मिसेस माने, रोहित सरांची बायको मी. ऐका ना सर, असं नका वागू तुम्ही. सारखं सुट्टी देताय, कॅन्सल करताय. आमचे प्लॅन्स होतो, आम्ही बरेच वर्ष झालं वेकेशनला कुठे गेलो नाही. प्लीज तुम्ही असं नका वागू. मी बॉस आहे आणि हा माझा फायनल डिसिजन आहे. मी बॉस आहे. कसला बॉस? गेट लॉस्ट. हाय माया. माया? मिसेस चौगली. मिसेस चौगले, नमस्कार. अहो तुमच्या नवऱ्याला समजाव, माझ्या नवऱ्याला सुट्टी देत नाही. आमचा वेकेशनचा प्लॅन कॅन्सल करायला लागतोय आम्हाला सारखा. रिअली? तुम्ही याला घाबरता? हो ना. याला घाबरायची काहीच गरज नाही. याला कसं शांत करायचं ना मला माहितीये. जरा आवाज चढवला ना की लगेच शांत होतो. पण आज सकाळी मी याच्यासाठी वाईन केक बनवला होता. काय सांगते? वाईन केक? येस. वाईन केकचं कसं करायचं? सोपं असं, उघडायचं, खायचं. नाही खायचं नाही. रेसिपी. इट्स व्हेरी इझी. बटर घ्यायचे आणि त्याच्यामध्ये शुगर टाकायचे आणि देन अच्छे से ब्लँड करायचे आहे त्याला. अँड देन फ्लावर घ्यायचंय आणि त्याच्यामध्ये कोको पावडर टाकायची. अँड देन अगेन प्लेन करायचं. देन मेल्टेड बटर घ्यायचंय. मिस्टर माने. येस सर बोला. आपण राहता कुठे? कांदिवलीला सर. मी गोरेगावला राहतो. तुम्ही एक स्टेशन पुढे या, मी मागे येतो. आलाडला भेटू, जरा 2-2 पेक बसू. हो सर, गरज आहे खरंच. ओके सर. भेटा मला. अरे आलात सुद्धा. अरे हाय सर. वा जोरदार टाळ्या. खूप छान परफॉर्म केलं. बघा हा सर असे काय म्हणतात. सई, पैसा वसूल परफॉर्मन्स होता. सगळीकडे ऑनलाईनच चालू आहे सगळं आणि त्याच्या काय मजा असू शकतात ही बाजू एक्सप्लोअर झाली नव्हती. आज ती झाली आणि ती बघून फार धमाल आली. मेलो हसून जॉलाईन आणि पोट दुखायला लागलंय. थँक्यू सो मच. प्रसादा. रोहित, दुसऱ्याच स्किटमध्ये समीर चौगुलेसारखा महारथी एक स्टेशन मागे यावा हे तू कमवलंस. व्हेरी नाईस. खूप नॅचरल आणि खूप वॉर्म परफॉर्मन्स होता तुझा. खूप मजा आली बघताना. सम्या, जो आजचा शेवटचा पंच होता की तुम्ही दोघं पाठीला पाठ लावून उभे आहात आणि वळल्यानंतर अरे एवढ्यात आलात, चला निघा. गोस्वामी सर. अरे क्या बात, फॅन्टॅस्टिक. आणि लास्ट मोमेंटला सांगितलं त्यांनी वा भिंत तोडणं आहे ना किंवा
नेहमीच्या पठडीतले विनोद सोडून जरा पुढे जाऊन काहीतरी विनोद कर. हा अटेम्प्ट मला तुझ्यासाठी आणि ऑफकोर्स गोस्वामींसाठी फार महत्त्वाचा वाटतो. त्याच्याकरता एकदा टाळ्या व्हायला पाहिजे. फॅन्टॅस्टिक, मजा आली. वनिता, तुझ्या कॅरेक्टरचा खंड कुठला आहे? कुठल्या खंडातून हे कॅरेक्टर आलंय? पासून त्याचा धर्म, त्याची भाषा, त्याची विचारशैली या सगळ्याकरता गोस्वामी स्टँडिंग कमिटी अपॉइंट केलेली आहे. त्याचा रिझल्ट येईल तेव्हा आपण बोलू. पण तरी प्रयत्नांना तुझ्या 100% दाद द्यायला पाहिजे. त्याकरता वनिता करता पण एक काय मजा आली, खूप मजा आली. थँक्यू सो मच. मंडळी, आता आपण जाणार आहोत एका ST प्रवासाला. बघूया तिथे काय घडतंय. कंडक्टर भाऊ, आता चला सोडा की बस. आता झालं ना, खूप उशीर झाला. बसले सगळे, चला आता सोडा. हो, लगेच सोडतो. चंद्या, अरे ते टायरातलं हवा पाईप आहे. 4 वेळा हवा बघून झाली तुमची टायर मधली. आता उडेल बस ना, चालणार पण नाही ती. चला ना, सोडा आता बस. नाही, कसा आहे, खड्डे लय झाले ना रस्त्यात. उद्या उठून पंक्चर झाली तर तुम्हीच आमच्यावर ओरडा, नाही का नाही? त्याच्यामुळे हवा पाणी जरा व्यवस्थित पाहिजे ना. ड्रायव्हरला बी कसं आराम राहतो. नाही, बरोबर आहे, पण तुम्ही म्हणाला होता 10 मिनिटं थांबणार आहे स्टॉपवर गाडी, हो की नाही? बिलकुल. अर्धा तास झाला ना. सगळ्यांची विधी पण पूर्ण झाले. 1-2 तलाव होईल मागे. नाही, झालं लगेच झालं. हे फॉरवर्ड चेक केलं की लगेच गाडी काढू आपण, काय विषय नाही. ऑफिसचं आहे. अजय, हा गाडी थांबवली तू, ये फक्त. ये इकडे ये. सामान दे. हा हात दे. अरे काय, अरे केवढा उशीर केला तू ना आजी. लेकीसाठी मुरंबा घेतला होता. बरं. तू घरीच राहिला. बरं. मग तू घ्यायला परत गेले. ते गाईला चाराच नव्हता घातला. मग तिला चारा घातला आणि मग मी आले. हो खरंय, पण दुसऱ्या कोणा दिला असता, शेजाऱ्यानं चारा टाकला असता ना. तू कायला गेली? नाही रे, कपिला माझ्याशिवाय खात नाही ना. वर या. हा काय हे, म्हणजे तुमच्या जावयानं सांगलं का 5 मिनिटं गाडी थांबाव, म्हातारी येईन. पण तुम्हाला अर्धा तास लावून दिला ना, वाट पाहतोय ना मी. अरे बाप, पाऊल टाकीत आले ना. हो, म्हणजे तुम्ही ह्यांच्यासाठी गाडी थांबवलेली? अरे नाही हो, यांच्यासाठी म्हणजे म्हातारा माणूस आहे ना म्हणून. बाकी काय? हे चुकीचं आहे. हे चुकीचं आहे कंडक्टर. नाही, एवढे खोळंबलो इथे आणि तुम्ही एका प्रवासासाठी. नाही, मीच सांगतो तुम्हाला. इकडे बसा तुम्ही. म्हातारा माणूस आहे. आजूबाजूला कोणी बिचारीच्या, एकटी आहे ती. दादा तुम्ही इकडे सारखा. अरे बापरे, दादा तुम्ही इकडे सारखा. दम लागला म्हणजे बाप्पा, मग खिडकीजवळ बसणं पडेल. थांबा. ये दादा, उठा. आजील बसू द्या तिकडे. अहो ना, मी ऑलरेडी 5 म्हाताऱ्यांसाठी उठत इथे आलोय पहिल्या सीटवर. प्लीज चला बोल ना प्लीज. मागे आजी मागे. असं न करा, म्हातारा माणूस आहे. आता मी कुठं माग जाऊ? एवढे थैले घेऊन माग जायचं? तुम्हाला लेका सारखं आहे ना. बरं दिसत का? माईन बॅगा उचलायचं, माग जायचं आणि पोरग बसेले. उठीन तो. हो दादा, अरे मी तिकीट फाडतो, तोपर्यंत इकडे बसणं माझ्या जागेवर यार. आता मग तुम्ही आल्यावर मी कुठे बसायचं मग? ते नंतर भाऊ. नाही, नंतरच सांगू नका तुम्ही. मी रिझर्वेशन केलं. अरे ऐक ना यार तू. अरे उठतो का? नाही बोंबला. जमदाळ्या मी तर पाटील होता ना. सरक इकडे. थांबा ना जरा आजी. उठतो. तुम्ही सरका. बघू. सरका. अरे बापरे. सरका. बाकी एसटी हलवली तुम्ही आता. अरे बापरे. धीरे. आजी येतोय, बॅगा घेतो माय. आता तरी सोडाल का बस? लगेच. कोण येणार आहे का? नाही. चला ना. अरे चंद्या, मार रा बेल. हान पुढे. अरे बाप. काय आजी हे घे तू.
तिकीट घे. हा तुझ्या जावायनं पहिलेच मोबाईलवरून पाठवून ठेवलंय. हा पैसे त्यांनी पाठवले तुला. हा मग पाठवले ना, पैसे काही विषय नाही ना. हे घे. हा जपून ठेव जो, कोण अडवली तर सांगतो. चला बोला, तिकीट बोला इकडे. कोण कोण चाललं नवीन? काय ऊन आहे, लय ऊन आहे देवा. ए पोरा, उन्हाचं काहीतरी डोक्याला बांधीत जाय. डोक्याला रुमाल बांधावा, तोंडाला कापड बांधावा. असा उन्हात आणता जाशील ना तर रापशील ना. कुणी पुरगी बी देणार नाही तुला. कोल्हे याला कुणी पुरगी दिल ना. खरंय जाऊ नको. आपल्यावर तुला समजे गौरव मोरेचा भाऊ समजत्या. मग प्रोमो मध्ये पण दिसायचा नाही. एवढं बोलाल आता? नाही ना. प्लीज शांत. अरे तू माया करा सारे काय म्हणून तुला बोलती. हो आता बसलायत ना, बसायला जागा मिळाली की नाही आता? आता शांत बसा. हा एकदम आरामात बसा. हा थैली उरली कशी झाली? काहीतरी सांडलं ग. हे लेकरा, थैली तुझ्या मांडीवर तू हो माझी पॅन्ट ओली होईल. मला ऑफिसचं नाही हो, माझ्या पॅन्टवर ठेवून वाघ याला सांग ना. त्याला म्हणलं पिशवी जरा मांडीवर तू काय वल्ल झालंय ते बघायला पाहिजे ना. बरोबर तर ते नाही म्हणत. अरे काय झालं तुम्हाला नाही म्हणाले? म्हणा करा ना काहीतरी. म्हातारा माणूस आहे, मदत करा. माझी पॅन्ट ओली होईल ना. तुम्ही असं करा. तो मागे माझा पेपर पडला असेल, तो पेपर ठेवा तो मांडीवर. इकडे का बाबर? हा पेपर ठेवा काय तू. हा इकडे ठेवा, याच्यावर ठेवा. हा आजी लागतंय तरी ओला लागतंय. ते आंबा लोणचं आणलं होतं, ते लवणलं का काय बघायला पाहिजे. हे लोणचं तर नाही सांडलं. लोणचं काय सांडलं? आता कसं धरू? मग काय सांडलं? शेजारच्या मालूना समजा पद दिलत लेकीला, ते सगळं सांडलं. हे बघ डाबा असा उलटा त्याच्या माझी पॅन्ट आहे. अहो काय करताय तुम्ही? माझ्या पॅन्टवर सगळं सांडताय आजी. प्लीज असं करू नका. हे सगळं ठेवा. चिडचिड करू नको लेकरा. सामान उरलं झालं ना तर मग काय? कानाला कुठे लावताय? कुंडी आहे का ती आजी? ती काढा आधी कानावरचं. कुंडी आहे ती. एक तुझी पॅन्ट ओली केली तुम्ही, कानाला काहीतरी लावताय तुम्ही. काय वजन नाही. वजन नाही म्हणून काय कानाला लावाल तुम्ही? काढा ते आधी. जास्त ना चिडचिड करू नये माणसानं. कसं होतं ना, डोकं गरम झालं ना का पित्त वाढतो, आणि पित्त वाढलं ना का रातच्याला झोप मोड होते, आणि मग झोप मोड झाली ना का मग रातच्याला काही कामधंदा उरत नाही, आणि मग लेकरं जन्माला घातली जाते. मग लेकरं जन्माला झाली ना मग खर्च वाढीतो, गरिबी वाढीती. म्हणून आहे ना हे बघ, डोकं आहे ना शांत ठेव. मी शांत डोक्याने सांगतोय तुम्हाला. हे ठेवा ना, हे प्लीज ठेवा. ही वल्ली झाली ती ठेवा. तू उधर याच्यात टाक. कसं टाकू? सरळ ठेवायला पाहिजे. नाही त्यातलं सामान आहे ना. ठेवू बाय. ती वल्ली पिश टाकू नको. ओली झाली ती आता. टाकू नको. हे बघ, गाडी लागली ना तर कामाला मला नाही लागत गाडी. हे फेकून द्या. अरे मला लागती ना. कसं मग येळेवर उपयोगाला पाहिजे नाही का? गुल्याखाली ठेव तुझ्या. गुल्याखाली मग ओलं नाही का होणार ते? ते बी आहे. तिथं ठेव कॉपी. तुमच्याकडे तू कुठं उतरायला? कुठं उतर ना? रसोडला. एवढं काही नाही व्हायचं. मी पण रसोडलाच उतरणार आहे. हे रसोडला कुठं राहिला तू? मी मुंबईचा आहे, रसोडला काम. मुंबईला राहतो. सगळ्यात काय एवढं तुम्हाला आश्चर्य होतंय? मला कळत नाही. प्लीज बसा तुम्ही, आणि प्लीज त्रास देऊ नका. बसते एक मिनिट. एक कंगवा घे. आता प्लीज केस विंचरू नका. तिकडे काय करायचं इथे करा. माझ्या इथे खाजव माझी. तुमचा
मुलगा असल्यासारखा हक्क दाखवू नका माझ्यावर. मी पाठ नाही गाजवणार आहे तुमची. म्हाताऱ्या माणसाची सेवा खाजवणं म्हणजे म्हाताऱ्या माणसाची सेवा नसते. प्लीज काय करताय ते? खाजवाना पाठ काय फरक पडतो? एवढंच आहे, तुम्ही खाजवा या. अरे तू चांगला तरुण ताठा माणूस आहे, तू कधी म्हातारा नाही होणार का? जवानीचा जोश आला का तुला एकदम? मी अजिबात पाठ खाजवणार नाहीये, तुम्हाला सांगून ठेवतो. हातानं कुठे खाजायचं म्हणते ती का? खाजव ना, खाजव ना. तू खाजवली तिकीट कोण काढी? हा मोठा तिकीट आहे काय? आता कुठे स्टॉप आला रे मध्ये तिकीट काढतोय? अरे नवीन लोक बसले ना, काहीतरी आपलं. अरे यार कायच करा मी खाजवली माझी पाठ. मनाचा मोठेपणा. राहू दे असू दे त्यांना काय ते. हो ही घ्या पाणी घ्या तुम्ही. पाठ खाजवायला नका हो, नका करू ते प्लीज, नका करू असं. खाजवले गप्पा बसा प्लीज आजी, प्लीज मला ऑफिसच्या कामावर कॉन्सन्ट्रेट करू दे, माझी मीटिंग आहे आता. तू ना हे भाऊ, तू आहे ना काम करायचं का नाही तर मग खायला लागतं. ए राजा, मी आहे ना तूप रोटी आणली. प्लीज मला नका देऊ, मला नाही भूक लागली. ए बाबा तू खा ना, तू खा ना हवं तर. प्रेमानं खायला पाहिजे, म्हातारे देते बिचारे. घे ना घे. द्या. धर तू पण. मी घेऊ का? अर्धीच होईल. हा नाही एवढं गंध झाला आजी. हा खा देवाचं नाव या पांडुरंग. वा 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 आजी, घरच्या तुपाचे काय? अरे लय भारी लागतात. केलं मग तूप केलं. तिखट अरे ठेचाची पोळी गेली. पाणी घे. तू तूप साखरेची पिना पितो जरा. नाही तर गिळून टाक पड्डीशी. धर तूप साखर पोळी खातो का? हॅलो हा सुन्या, अबे 2 मिनिटात पोहोचीन आता, सोडलं गाडी. अबे तू निघाला नाही अजून? अबे 5 मिनिटात तर पोहोचणार. काय म्हणतो? हा म्हातारी आहे ना? हो. अरे बाप, आता काय करू यार मी? नाही म्हातारीची व्यवस्था लावणी पडेल ना मला. मग काय झालं? नाही एक मिनिट चालू. तुमचं नाव काय? ओंकार. हा ओंकार साहेब आहे. ते म्हातारीला घरलोक पोहोचवते, तू टेन्शन नको. हा ते पोहोचवते ना. हा तुम्ही नका येऊ म्हणताय ते. येऊ नका पोहोचवते. व्यवस्था झाली आता. हे येते ना, फोन ठेवतो रे, मला बेल मारणे. चाल संध्याकाळी थांबा. वा 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 वा, मजा आली. बघूया हास्तर असे काय म्हणतात. प्रसादा. अप्रतिम. या अशा म्हातारीला ढालगज हा एवढा एकच शब्द. जितकी ढालगज तितकीच प्रेमळ वठवलीस तू ती विशाखा. फार फार गोड कॅरेक्टरायझेशन होतं. आणि अशा बायका एसटी प्रवासात तर दिसतात. असे कंडक्टर सुद्धा आणि असे प्रवासी सुद्धा पर्यायाने. पण तो प्रवास बसल्या जागी खूप रंजक केलात. त्याच्यासाठी एक वेगळी ताकद लागते की एकही मुवमेंट नाही अख्ख्या स्किटमध्ये आणि तरी ऑडियन्सला खेळवून ठेवायचं. आणि त्यात तुम्ही 100% यशस्वी झालात. ओंकार राऊत म्हणलं की कोणाला ना कोणाशी तरी सामना आलाच. पण तू त्या प्रत्येक सामन्यात प्रत्येक स्किट गणिक यशस्वी होत चाललाय आणि त्याचा फार आनंद होतोय. त्या कॅरेक्टरचा ग्राफ इतका करेक्ट रेखाटलास तू, फार मजा आली. हेमंत जगदाळे, फार तुमचं मस्त झालं का? जगदाळे राणे ओव्हरऑल फार मजा आली. वा वा, थँक्यू सो मच गाईज. तर मंडळी, याचबरोबर कार्यक्रमात वेळ झाली आहे निरोपाची. आणि आता आपण भेटणार आहोत पुढच्या भागात. तुम्ही बघायला विसरू नका तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. 4 वार कॉमेडीचा चौका.